बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झाला आणि विचार केला तेवढ्या वेळामध्ये आपण आता काय करूयात, एक रेसिपी ट्राय करूयात. कारण बऱ्याच दिवसांपासून विचार करते की ही रेसिपी मी करेल माझ्या स्वतःसाठी, परंतु मला वेळच मिळत नाही आहे. तर आज मी इतकी हेल्दी रेसिपी बनवणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी बनवून खावं. तर आज आपण इथे माझ्याकडे रागी फ्लोअर म्हणजे नाचणीचं पीठ आहे आणि त्या पिठापासून एकदम हेल्दी असे लाडू आपण बनवणार आहोत. नाचणी ही हाय इन प्रोटीन फायबर असते, त्यासोबतच केसांसाठी स्किनसाठी सुद्धा चांगली असते आणि पचायला सुद्धा हलकी असते. बऱ्याचशा फिडिंग करणाऱ्या ज्या आई आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान ही रागी मदत करत असते, म्हणजेच नाचणी मदत करत असते. तर आज माझ्याकडे रेडीमेड नाचणीचं पीठ आहे, परंतु जर तुमच्याकडे घरी केलेलं पीठ असेल तर ते वापरलं तरीही चालेल. तर नाचणीमध्ये बाहेर दोन प्रकारचे पीठं मिळतात, एक म्हणजे नाचणी सत्व आणि दुसरं असतं नाचणीचं पीठ. असे दोन प्रकारचे पीठं मिळतात. तर सत्वामध्ये जनरली नाचणीला मोड आणून मग त्याचे पीठ बनवलं जातं किंवा मग ती दळली जाते, परंतु जे नाचणी पीठ असतं ते नॉर्मली नाचणी घेऊन थोडीशी क्लिनिंग करून ती दळली जाते. तर तुम्हाला सत्व वापरलं तर आणखीन हेल्दी व्हर्जनमध्ये आहे. तर माझ्याकडे आता नाचणीचं पीठ होतं नॉर्मल, तर ते मी इथे वापरत आहे. तर नाचणीला आमच्या भागामध्ये नागलीसुद्धा म्हटलं जातं आणि त्यामुळे मी इथे सगळी तयारी करून घेत आहे. तर बघा, सगळ्यात आधी मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. अर्धा ते पाऊण कप एवढे ड्रायफ्रूट्स असतील आणि थोडेसे चॉप केलेले आहेत. यामध्ये मी बदाम, काजू, अक्रोड ज्या प्रमाणात तुम्हाला कमी जास्त आवडतात त्या प्रमाणात करा आणि थोडीशी जाडसर आपल्याला याची पावडर करायची आहे. आता इथे तुम्ही पिस्तासुद्धा ॲड करू शकता. तर बघा, थोडीशी भरड ठेवलेली आहे मी, जेणेकरून खाताना आपल्याला ते छान अशी टेस्ट देतील. तर ऑलमोस्ट पाऊण कप एवढी ही ड्रायफ्रूटची पावडर आहे. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे खोबरं. तर खोबरं आपल्याला काय करायचं आहे, सुकं खोबरं मी वापरत आहे आणि किसून घेणार आहे आणि मग मिक्सरमधून त्याला थोडंसं फिरवून घेणार आहे. जर तुम्हाला असं किसलेलं खोबरं लाडूमध्ये आवडत असेल तर तुम्ही ॲज इट इज तसंही ठेवू शकता. तर या लाडूचं जर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, परंतु आता मी इथे कप मेजरमेंट तुम्हाला देत आहे. तर साधारणतः पाऊण कप एवढं खोबरं जे आहे ते मी एकदा आधी किसून घेतलेलं आहे आणि मग मिक्सरमधून काढलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट पण वापरू शकता. तर पाऊण कप एवढं हे भरलेलं आहे, ते मी आता बाजूला ठेवते आहे. त्यानंतर आता इथे मी गूळ घेतलेला आहे. गूळ छान आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही बारीक चॉप करून सुद्धा घेऊ शकता, परंतु किसल्यानंतर तो जरा जेव्हा आपण लाडू करतो तेव्हा तो चांगला मेल्ट होतो. आणि हे असे लाडू आहेत की तुम्ही वर्षभर कधीही करून खाऊ शकता. असं नाही आहे की स्पेसिफिक त्याला थंडीचेच दिवस हवे किंवा काय, कारण बऱ्याच वेळा आपल्या लेडीजला खूप सारे प्रॉब्लेम्स होत असतात, परंतु तरीही आपण त्यातून पुढे जात असतो आणि स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. परंतु या लाडूमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी मी इन्क्लूड केलेल्या आहेत ज्यामुळे आपल्याला जे वीकनेस जाणवतो तो तुम्हाला जाणवणार नाही. इवन लहान मुलांना, मोठ्या माणसांना, म्हाताऱ्या माणसांना सगळ्यांना तुम्ही हे लाडू देऊ शकता. आता नेक्स्ट स्टेप बघा, मी काय करते आहे, अर्धा कप साधारणतः इथे मी गावरान तूप घेतलेलं आहे आणि डिंक घेतलेला आहे. अर्ध्या कपपेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर अर्ध्या कपपर्यंत घेऊ शकता आणि थोडा थोडा करून आपल्याला तो तळून घ्यायचा आहे. जनरली मार्केटमध्ये जो बारीकवाला डिंक मिळतो तो तुम्ही इथे वापरा, म्हणजे बऱ्याच वेळा मोठे मोठे जे खडे मिळतात ते तळल्या व्यवस्थित जात नाही, तुम्हाला ते आधी कुटूनच घ्यावे लागतात, परंतु बारीक मिळाला तर अतिउत्तम. तर अशा पद्धतीने आपल्याला तो छान पूर्ण आतमध्ये क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि अगदी थोडा थोडा ॲड करा, म्हणजे तो छान तळला जातो आणि फुलला जातो. तर इथे मी अशा पद्धतीने हा जो डिंक आहे तो तळून घेत आहे. आणि डिंकसुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बऱ्याच वेळा आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी असते, गुडघेदुखी, सांधेदुखी होतात आणि त्यामुळे अशा पद्धतीने डिंक जर आपण आपल्या आहारात ठेवलं तर जॉईंट पेन किंवा जे आपला त्रास होत असतो तो सुद्धा याने कमी होतो. तर तुम्ही हे असे लाडू बनवून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा खाऊ शकता. दिवसातनं 1 ते 2 लाडू जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या हेल्थसाठी ते खूपच बेनिफिशियल राहतील. आणि तुम्हाला अजून अशा प्रकारचे लाडू शिकायचे असतील तर मला कमेंट करून सांगा, मी नक्कीच रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल आणि लाडूची रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब करा किंवा फॉलो करायला विसरू नका. छान छान रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करतच असते, ज्या मी माझ्यासाठी बनवते, माझ्या घरच्यांसाठी बनवते आणि घरचेसुद्धा आवडीनं खातात. आणि रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करत जा, म्हणजे जेव्हा तुम्ही ती रेसिपी ट्राय करता तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रेसिपीज तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये येऊन कमेंट करायला मात्र विसरत जाऊ नका.
तर इथे मी बघा आधी अर्धा कप एवढं तूप घेतलं होतं आणि तळल्यानंतर तूप ते कमी झालं होतं. त्याच तुपामध्ये मी पुन्हा एकदा थोडंसं पाव कप तूप ॲड केलेलं आहे, कारण या लाडूला डिंका व्यतिरिक्त अर्धा कप एवढं तूप लागणार आहे. तर इथे बघा मी तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 कपपेक्षा थोडासा कमी म्हणजे पाऊण कप एवढा नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे जे नाचणीचं पीठ आहे ते आपल्याला साधारणतः 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि एकदम छान. तुम्हाला आता वाटत असेल तूप मे बी जास्त आहे, परंतु आपण सगळं साहित्य घातल्यानंतर तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित होतं आणि हे जे लाडू आहे त्याला बाइंडिंग थोडी कमी असते, त्यामुळे तूप थोडंसं जास्त झालं तरीही काही हरकत नाही आहे. आता आपण जे खोबरं किसून ठेवलेलं होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि याच तुपामध्ये आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता पूर्णपणे कमी आहे. आता आपल्याला फटाफट ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये इथे तुम्ही बघा अर्धा कपापेक्षा थोडं कमी प्रमाण आहे. हे सगळं वजनी प्रमाण मी घेतलेलं आहे आणि त्यामुळे पूर्ण भरून घेतलेलं नाही आहे. तर ड्रायफ्रूट्स मी यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यानंतर डिंक बघा चांगला आपला तळून झालेला आहे आणि याला अशा पद्धतीने मी ठेचून घेणार आहे आणि थोडासा ठेचून घ्या किंवा तुम्हाला जर अख्खा डिंका आवडत असेल लाडूमध्ये तरी तुम्ही तसाच ठेवू शकता, कारण खाताना खूप छान याचा क्रंच येतो. तर मी डिंकसुद्धा आता यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि डिंकाने याला छान असा कुरकुरीतपणा येतो जेव्हा लाडू खातात. माझी मुलंही खूप आवडीनं मुलांनी हे लाडू खाल्ले, तर बरं वाटतं. कधी कधी हेल्दी गोष्टीसुद्धा मुलं आवडीनं खातात. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी गूळ घातलेला आहे. आता गूळसुद्धा ऑलमोस्ट पाऊण वाटी आहे. इथे तुम्ही बघाल तर मी गूळ त्यानंतर नाचणीचं पीठ आणि तूप हे सगळं 100-100 ग्रॅम घेतलेलं आहे, परंतु वजनी प्रमाण किंवा कपवाईज जर तुम्ही प्रमाण बघायला गेलात तर ते कमी जास्त भरतात. त्यामुळे 100 ग्रॅम गूळ आणि 100 ग्रॅम नाचणीचं पीठ यामध्ये थोडासा फरक असतो. आणि त्यानंतर आता मी यामध्ये काही स्पाइसेस ॲड करते आहे. त्यामध्ये आहे वेलची पावडर, मी पाव चमचा ॲड केलेली आहे, कमी जास्त करू शकता. त्यानंतर जायफळ पावडर पाव चमचा यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर 1 चमचा एवढी दालचिनी पावडर मी घातलेली आहे. यानी या लाडवांना एवढी छान टेस्ट आणि फ्लेवर येतो की विचारता सोय नाही, कारण ही पावडर घातल्या घरामध्ये इतका छान सुगंध दरवळायला लागला होता की माझे मिस्टर म्हणतात वा काय भारी फ्लेवर म्हणजे लागतोय लाडूचा, आत्ताच वासाने असं जाणवत आहे. तर आता काय करायचं आहे, गॅस बंद केलेला आहे मी. हे सगळं चांगलं परतवायचं आहे जोपर्यंत गूळ चांगला यामध्ये मेल्ट होत नाही. आता बघा आपण गॅस बंद केलेला आहे. यामध्ये जेवढी उष्णता आहे, हीट आहे, त्यामध्येच आपल्याला तो गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. आता हे सगळं छान गूळ मेल्ट झालं असं तुम्हाला वाटलं म्हणून मी किसून घेतला होता गूळ. तर आपल्याला काय करायचं आहे, लगेच एका ताटामध्ये याला काढून घ्या आणि थोडंसं थंड करायचं आहे. फार नाही, कोमट असताना आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत. तर मी आता हे थंड करून घेत आहे आणि पूर्णपणे थंड न होऊ देता थोडा वेळ याला 5 ते 10 मिनिटं तुम्ही ठेवा. आणि आता हे थंड झालेलं आहे, कोमट आहे ॲक्च्युली, फार थंडही नाही आहे, कारण थंड झाल्यानंतर लाडू फारसे चांगले वळत नाहीत. आणि त्यानंतर आपल्याला याला असं लाडू करायला घ्यायचं आहे. लहान मोठ्या आकारामध्ये, मुलांसाठी करता तर छोट्या साईजमध्ये करा, कारण बऱ्याच वेळा लहान मुलं काय करतात पूर्ण लाडू खात नाहीत. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने छोटे लाडू याचे बनवून ठेवू शकता. साधारणतः 1-2 महिने तुम्ही याचे लाडू तयार करून ठेवू शकता. खूप टेस्टी आहेत आणि सोबतच हेल्दी व्हर्जनमध्ये हे लाडू आहेत आणि नाचणीचे लाडू आहेत असं जाणवणार सुद्धा नाही. माझ्या मुलांनी तर खूप आवडीनं खाल्लेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या लोकांना किंवा मुलांना खायला नक्की घाला आणि त्यांना आवडले की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच पद्धतीने मी याचे लाडू तयार करून घेत आहे. याआधी सुद्धा फुटाण्याच्या डाळीपासून मी तुमच्यासोबत लाडू शेअर केलेले होते, परंतु ते पूर्णपणे हेल्दी व्हर्जन नव्हतं, त्यामध्ये आपण साखर वापरलेली होती. परंतु आता हे हेल्दी व्हर्जनमध्ये आहेत आणि ते सुद्धा लाडू अतिशय जास्त टेस्टी आहेत. ज्यांना बेसनचे लाडू खायला आवडतात त्यांनी ती सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा. तर इथे मी लाडू तयार करून घेतलेले आहेत. बघा किती छान हेल्दी डिलिशियस दिसत आहेत आणि नक्कीच तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे. तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ रेसिपी मी तुमच्यासाठी खास महिलांसाठी स्पेशली हेल्दी लाडूंची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि नक्की तुम्ही हे तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा. आणि
प्राजक्ताskitchen.com या चॅनलशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा आणि या पेजला लाईकसुद्धा करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज पोस्ट करत असते त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनललासुद्धा व्हिजिट करू शकता, इंस्टाग्रामचं पेज जे आहे त्यालासुद्धा व्हिजिट करू शकता. तर चला आता टेस्ट करणार आहे मी लाडू. म्हणजे मी ऑलरेडी टेस्ट केलेले आहेत जेव्हा पावडर असते तेव्हाच, परंतु तरीही तुम्हाला सांगते खूप अप्रतिम टेस्ट आहे. वाटतसुद्धा नाही आहेत नाचणीचे लाडू आहेत. आणि आता मी हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. साधारणतः 12 ते 13 छोट्या साईजचे लाडू मी इथे केलेले आहेत. तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये करू शकता. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.